सन्मानित करण्यात आलं। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉक्टर हरिणी अमरासुर्या यांची भेट घेतली। दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेचं झालेलं नुकसान भरून काढत श्रीलंकेला पुन्हा उभं करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली। भारतानं श्रीलंकेच्या पुनर्बांधणीसाठी दिलेलं पॅकेज दोन्ही देशातल्या दृढ मैत्रीचं द्योतक आहे असं जयशंकर म्हणाले। याआधी जयशंकर यांनी राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायके यांची भेट घेतली। श्रीलंकेत आलेल्या चक्रीवादळ दितवाहानंतर श्रीलंकेच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या अनुषंगानं श्रीलंकेला $450 दशलक्ष पॅकेज देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं। भारत श्रीलंकेसोबत खंबीरपणे उभा आहे असं ते म्हणाले। आव्हानात्मक काळात आपल्या शेजारील राष्ट्राप्रती भारताच्या वचनबद्धतेवर जयशंकर यांनी भर दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दूत म्हणून श्रीलंकेत आल्याचं सांगत पंतप्रधानांनी दिलेलं पत्र जयशंकर यांनी दिसनायके यांना सुपूर्द केलं। श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हिरात यांच्यासोबत आज एका कार्यक्रमात जयशंकर सहभागी झाले। यावेळी दोन्ही नेत्यांच्या हस्ते एका पुलाचं उद्घाटन झालं। 120 फूट लांबीचा आणि 110 टन वजनाचा हा पूल भारतात बांधून श्रीलंकेला विमानानं नेण्यात आला आहे। दितवाह चक्रीवादळानंतर ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत सुमारे 1100 टन मदत सामग्री तसंच सुमारे 14.5 टन औषधं आणि वैद्यकीय उपकरणं भारताकडून श्रीलंकेपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत अशी माहिती जयशंकर यांनी दिली। या पॅकेजमधून श्रीलंकेत पुनर्वसनासह रस्ते, रेल्वेमार्ग आणि पूल बांधणीचं काम केलं जाईल। श्रीलंकेच्या पुनर्बांधणीची निकड लक्षात घेऊन श्रीलंका सरकारशी संवाद साधून या संदर्भातील त्यांच्या प्राधान्यक्रमांवर काम करावं असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचं ते म्हणाले। संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी